पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन पी स्क्वेअर प्लस 1 LHS आहे. ऍज इट इज घ्या. पी आहे सिक प्लस टॅन त्याचा होल स्क्वेअर मायनस 1 परत सिक प्लस टॅन प्लस 1. आता ऑप्शन तर काही नाही, याला ओपन करा सरळ. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB मायनस 1 खाली सेम या. सिक्स स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर प्लस 2 सिक टॅन, फक्त इथं प्लस 1 आहे. फरक थोडासा पहा. मला याला पाहून काहीतरी चांगलं वाटते आणि या दोघांना पाहून थोडं चांगलं वाटते. तर सिक्स स्क्वेअर मायनस 1 असतो टॅन स्क्वेअर, कोरोलरी आहे. तर हा टॅन स्क्वेअर पुढे हा टॅन स्क्वेअर आणि हा 2 सिक इंटू टॅन. खाली या. सिक्स स्क्वेअर आणि हे अंडरलाईन सिक होतं बघा, आयडेंटिटी आहे. हा सेम आहे. काय नाही, आता थोड्या वेळात त्याचा बळी जाणार आहे. आता लक्षात घ्या, हा झाला 2, हा पण झाला 2. बघा वर 2 टॅन स्क्वेअर आहे, इथे एक टॅन आहे आणि एक 2 पण आहे. तर न्यूमरेटर मधून एक 2 टॅन थिटा कॉमन काढा. आलं का लक्षात? बघा इथे 2 टॅन स्क्वेअर झाला, म्हणजे इथून एक 2 निघतो, इथून एक 2 निघतो आणि एक टॅन निघतो. तर इथं कोण राहिला? एक टॅन थिटा राहिला आणि इथे एक सिक थिटा राहिला. खाली सेम प्रोसेसने बघा, 2 सिक निघतोय आणि खाली वापस ते दोघं उरले. मी म्हणलं ना थोड्या वेळात बळी जाणार आहे. तर हा गेला बळी. हे कॅन्सल तेव्हाच होते जेव्हा हे मल्टिप्लाय मध्ये आहे. आता उगाच इथं प्लस असताना कॅन्सल करू नका. तसं करायचं तर मी इथंच केलं असतं. ठीक आहे, तसं करायचं नाही. आता उरला काय? अरे ह्याला मारा नाही, याची काय गरज आहे? तर इथे टॅन बाय सिक, इससे कुछ तो सीख तू. हा, टॅन ला लिहा 1, इथे या पद्धतीनं मांडा. याला लिहा साइन बाय कॉस आणि 1 बाय सिक कॉस असतो. यालाही खतम करा. याला साइन रूट RHS. ठीक आहे. आयडेंटिटीजला तुम्ही किती इफेक्टिव्हली यूज करता त्याच्यावर डिपेंड असते हे सगळं. चलो नेक्स्ट घ्या. इफ कॉस अल्फा बाय कॉस बीटा, अल्फा बीटा पाहून घाबरू नका, अँगल आहेत फक्त ते, इज M and cos alpha by sin beta is N. Show that M square plus N square into cos square beta is N square. चलू द्या. का आता आपल्याला म्हटलेलं आहे M square plus N square टाइम्स cos square beta LHS आहे. M square म्हणजे याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. 8 cos square alpha by cos square beta plus cos square alpha by sin square beta. छान, एक 1 क्रिएट होणार थोड्या वेळात. तर इथून क्रॉस प्रोडक्ट घ्या. इथे येतं cos स्क्वेअर. एक काम करा, cos स्क्वेअर अल्फा जो आहे त्याला कॉमन आउट करा मोठ्या ब्रॅकेट मध्ये, की नाही? मोठ्या ब्रॅकेट मध्ये इथून cos स्क्वेअर कॉमन आउट करा. इथून येतं 1 बाय cos स्क्वेअर बीटा 1 बाय sin स्क्वेअर बीटा. थोडं कॅल्क्युलेशन इझी करू आपण. बाहेर cos स्क्वेअर बीटा ऑलरेडी आहे. आता पहा, cos स्क्वेअर अल्फा इथं साइन स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर बनतंय क्रॉस मध्ये, म्हणजे इथं 1 बनतंय आणि खाली बनतं साइन स्क्वेअर बीटा इंटू cos स्क्वेअर बीटा. हे अल्फा बीटा मात्र करेक्ट घ्यायचे. आता या सगळ्यांना नीट मांडूया. हा न्यूमरेटर सोबत घ्या वर cos स्क्वेअर अल्फा, खाली आहे साइन स्क्वेअर बीटा इंटू cos स्क्वेअर बीटा. हे अल्फा बीटा चुकायचे नाही बस.
आणि इथे आहे कॉस स्क्वेअर बीटा. तर कॉस स्क्वेअर बीटा याच्यासोबत कॅन्सल होतो. छान आहे. आता कोण आला? कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन साइन स्क्वेअर अल्फा. तर याच्यातून स्क्वेअरला कॉमन काढा. सर साइन स्क्वेअर बीटा. हा, शाबास. असं लक्षात ठेवायचं बघ. ते बीटा कळलं का बेटा? आता याचा स्क्वेअर कॉमन करा. हा कोण आहे? एन आहे ना. त्यांचा स्क्वेअर झाला की नाही? अरे बस, कळायचं मस्त. एक प्रश्न आमच्या वेळेस होता, तो देतो. मी स्टुडंट असताना होता. या इफ ए कॉस थीटा प्लस बी साइन थीटा. आपल्याला प्रॅक्टिस खूप घ्या वाटते. इज एम. पुन्हा घ्या. ए साइन थीटा मायनस बी कॉस थीटा is n, then show that a square plus b square is equal to m square plus n square. आता सगळेच मारून टाकले. चला लक्ष द्या. m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर घेऊ आपण. m आहे a cos थीटा प्लस b sin थीटा याचा होल स्क्वेअर प्लस a sin थीटा मायनस b cos थीटा होल स्क्वेअर. फक्त मला एकदा क्वेश्चन बरोबर आहे का बघू द्या. ते साइन कॉस मागं पुढे होऊ नये, बाकी काही नाही. बरोबर आहे. चला ओपन दिस. ए स्क्वेअर झाला हा प्लस बी स्क्वेअर झाला प्लस 2ab झाला. बघा 2ab साइन इंटू कॉस प्लस इथे घ्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन आहे रे बाबा इथं. इथे येते मायनस 2ab साइन इंटू कॉस. अरे मध्ये मध्ये बोल नका रे. ठीक आहे ना, करा. असं तुम्ही अटॅक करायला दिवस हे खतम. प्लस मायनस जाते पहिल्यांदा. श्रीनिवास एवढं काही टेन्शन आलं का बघायलास. ही एक पेअर घ्या. ए स्क्वेअर कॉमन आउट करा. मध्ये मध्ये बोल नका रे. इथं जर ए स्क्वेअर कॉमन घेतला तर इकडून कॉस स्क्वेअर आणि इकडून साइन स्क्वेअर येतो. प्लस याच्यासाठी याला घ्या. बी स्क्वेअर कॉमन करा. एक साइन स्क्वेअर आणि इकडून कॉस स्क्वेअर आला. आयडेंटिटी सांगते हा 1 आहे आणि इथे आयडेंटिटी सांगते हा पण 1 आहे. बघा आलं की नाही? स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा, त्याने ते कॅन्सलच होते ना मग. या प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट 1 मायनस साइन थीटा प्लस कॉस थीटाचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर. चला आठवीच्या आयडेंटिटीला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca. मग ते कलेक्ट करून हे कॉमन आउट करायचं आहे. चला मी करत आहे. LHS 1 मायनस साइन प्लस कॉस होल स्क्वेअर. ए मध्ये मध्ये बोल नका रे. ए स्क्वेअर प्लस मायनस साइन थीटाचा स्क्वेअर प्लसच होतो प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab. आता हा जो प्लस 2ab आहे तो याच्यासोबत मायनस होईल. हा झाला प्लस 2ab यांचं प्रोडक्ट. आता तुम्ही काय यांचं वाटल्यास प्लस 2ca आणि इथे ते मायनस 2 साइन इंटू कॉस. इथपर्यंत आलं पाहिजे. याला बघा हा 1 होतो आणि हा 1 आहे त्याच्यासोबत. तर इथं 2 झाले. बघा आन्सर आलं. मला आता दिसलं कॉमन कॉमन निघालेलं. हे 2 साइन इंटू कॉस
ही एक पेअर करा आणि ही एक पेअर करा. लक्ष द्या रे. इथे 2 कॉमन आउट करा. 1 मायनस साइन येतो. आणि इथून 2 कॉस कॉमन करा. इथून येतो 1 मायनस 2 कॉस गेला, साइन आला. आता या दोघांमध्ये याला कॉमन घ्या. 1 मायनस साइन एका ब्रॅकेट मध्ये घ्या. एक 2 घ्या. आणि कोण उरला? कॉस. एक उरला 1 प्लस कॉस. तो कॉमन केलाय ना? बघा, दॅट इज युअर RHS. समजे? चलो गाशा गुंडाळू. आता याच्यामध्ये